कुठे चालले रे तुम्ही? रोडवर आहे का तुम्ही आता? आपलं रोडवर आहे कोण कोण होते आम्हाला आठवण राहील ना. पांडूच्या हातात कॅमेरा म्हणजे पांडू छान फोटो काढत होत ना. केला त्यांच्या पप्पाने इकडं व्हायला तिकडं सेवा केल्यानंतर दिवस आज उजळला. सर्वप्रथम आजचा जो आपला छोटा कार्यक्रम आहे अध्यक्षांचं स्वागत झालंच आहे. प्रस्तावना मी तुमच्यासमोर मांडतो. साधारणतः त्यांचे जे मिस्टर होते कैलासवासी शिवाजी कुडके साहेब, ते नगर सुलेवला जिथं आहे त्या नगर सुलेवल्याला पोलवरती ऍक्सिडेंटचं काम करत असताना ते मृत्युमुखी पडले. ज्यावेळी मृत्युमुखी पडले त्यावेळी विमल कुडके काकूंसमोर फार मोठं आव्हान होतं. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे दोन लहान लहान मुलं, त्यांचा मुलगा भारत आणि नितीन. साधारणतः भारत जो आहे हा 4 वर्षाचा होता आणि नितीन साधारणतः 3 वर्षाचा होता. आणि ज्योती दिनकर आपल्या महावितरण कंपनीमध्ये एक आपल्याकडचं शिपाई पद होतं त्यावेळेचं. ज्यावेळी आपलं CS20 मध्ये जे लोक जॉईन व्हायचे ते पदाचं काम करता करता आपल्या कुटुंबातील 2 मुलं मुलगींची जबाबदारी होती. त्यांनी साधारणतः जॉईनिंग जी केली ती 12 वर्ष चांगली. सर्वांना नमस्कार. मला काय असं येऊन पुढे येऊन तर काही जास्त बोलता येत नाही, पण एकच सांगतो, मावशी म्हणजे माझ्यासाठी तर पाठबळ होतं या सब डिव्हिजनला. कारण आमच्याकडे त्रिकूट होतं ते माझ्यासोबत खूप भांडायचं. मावशी मला एक पाठबळ होतं बिंदा.
मावशी होतं बोला दादा मी आहे बिंदास राहा म्हणून तसं इथलं झालं पण जेव्हा एखादा कंझ्युमर पण यायचा ना कधीतरी एक्सेस बोलायचा मावशी त्यावेळेस पण मला पाठवलं मावशी माझ्यासाठी एकदा दोनदा म्हणलेले एका मावशी म्हणजे मला आईप्रमाणे जीव लागले आणि मावशी म्हणजे सांगेल की आतापर्यंत तुम्ही असंच सुखी राहिला तर पुढे तुम्ही अशी स्वतःची काळजी घ्या असंच फ्री एकदम निवांत राहा आम्ही अजून तुम्हाला भेटू तुम्ही पण आम्हाला तिच्या आईचा स्वभाव ते म्हटलं तर एकदम चांगला ते कधी पण आमच्या घरी म्हणजे आता काही असलं तरी ते एकदम राहीनच बुवा असं आणि ते त्यांची ड्युटी त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आम्ही एकच वेळेला आग्र्याला फिरायला होतो त्यांनी मला सांगितलं का मला उद्या ड्युटीला जॉईन व्हायचंय त्या दोन सुनाने दोन मुलांच्या हातामध्ये यांनी कसं वागायचं आता तुम्ही म्हटलं की चांगलं वागत होते तसाच स्वभाव तुम्ही ठेवा म्हणजे तुमच्या सुना तुमच्या पुढे करतील आणि मुलं सुद्धा तुमची काळजी घेतील असा वागेल पण असंच खेळत आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे मागील आठवणे सोडून द्या मला विश्वास नाही बसत आहे कारण लहानपणापासून मी तिला पाहत आली रोज सकाळी उठून ती जायची घर सांभाळायची आणि आमची काळजी घ्यायची आणि हे सर्व तिने खूप शांतपणे आणि खूप प्रेमाने पार पाडले आहे म्हणजे तिच्याकडून मला खूप काही काही शिकायला भेटते जसं मजबूत कसं राहायचं लोकांना प्रेम कसं करायचं कधीही चुकायचं नाही आणि सर्वांसोबत कसं मिळून मिसळून राहायचं माझ्याकडून खूप काही काही चुका घडल्या असतील त्या सर्व चुका तिने माझ्या बरोबर केल्या आहेत आणि मला माझी आजी खूप आवडते कारण ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे माझ्या कठीण प्रसंगामध्ये पण ती माझ्यासोबत राहिलेली जसं नीटची एक्झाम वगैरे खूप काही काही झालं आहे तर त्याच्यासोबत ती माझ्यासोबत राहिली आणि मला ती खूप कुटुंबाला सांभाळून जे आम्हाला आज लहानपणापासून जे संस्कार दिलेले आहेत वागणुकीचे त्याविषयी सांगायचं म्हणजे तिने ती पहिली किती वेळेस तर आता सांगायचं म्हणजे तुम्ही प्रत्येकाने सगळ्यांनी त्यांची कामाची त्यांची पोचपावती या ठिकाणी दिलेली आहे परंतु मी आता आमच्या घरातली आमची कौटुंबिक माहिती थोडीशी देते ते महत्त्वाचं आहे कारण जावा म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी भांडायला लागतं लहान मुलं असले तर एकमेकांचं त्याच्यावर भांडणं होतात परंतु मी या ठिकाणी आवर्जून सांगेन उपक्रम असलेले महाराष्ट्र राज्य राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देत आहे सामाजिक बांधिलकी जोपासत अवघा महाराष्ट्र प्रकाशमान घेण्याचे लोकाभिमुख कर्तव्य अविरतपणे करीत आहे महावितरणकडून सेवा देताना आपण पांडुकडे तो अजून 5-10 मिनिटं तो तेच रे परत येईल
बापरे, खूपच कोपऱ्यात गेले का तुम्ही? अरे बाबा जवळचा आम्ही मम्मा याला घे कर्मचारी म्हणून त्यांनी नोकरी स्वीकारली आणि ही नोकरी त्यांनी तब्बल 28 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय इमानदारीने, इमाने इमारे घर संसार सांभाळून पूर्ण केली. हे सगळ्यात मोठे अचिव्हमेंट आहे. पापडी आहे. बाय बाय सोनी माऊस. अर्धे